जय भीम नम बुद्धाय. राजू थाटे साहेब काय म्हणत आहे बघा हा व्हिडिओ. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील सांगवी या गावात ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या परिसरामध्ये आमचा निळा झेंडा आधीपासून रोवला होता. पुन्हा त्याच्या बाजूला पिवळा झेंडा रोवून वातावरण गढूळ करण्याचं काम जे करण्यात येते त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. या 2-3 दिवसाआधीच आपण पाहिलं असेल, मातंग समाजातील एक राजेश घोडे यांनी एक व्हिडिओ काढला की बाबा सगळ्यांनी शांतता घेतली पाहिजे. त्यानंतर तो 12चा सोन्या त्याने देखील मला वाटतं आज व्हिडिओ टाकला की सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्यावी आणि आपापसातील वाद मिटवावा. आणि आम्ही काय बोललो की पुन्हा मग तुमचं चालू होतं. आता हे ज्या ठिकाणी पिवळा झेंडा रोवण्याची काय गरज होती, तेथील पोलीस प्रशासनाने तो झेंडा काढल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही दोन तोंडी कामं करू नका. एकतर तुमचे नेते आणि काही ते फेसबुकवरच्या वाचाडवीर अशा प्रकारे बोलून की बाबा आम्ही आता सगळं शांत झालोय, आम्ही काही करणार नाही, आम्ही काही बोलणार नाही, आणि हे अशा प्रकारे जे तुमच्या समाजातील लोक आगाऊपणा करतायत त्याच्यावर आपण बोलावं. आणि तो मांगाचा सोन्या जो कंटिन्यू धमकी देण्याच्या ज्या वार्ता करतोय आणि पुन्हा बौद्ध समाजाला भडकवण्याचा प्रयत्न, त्याला फक्त एवढं बोलतो, तू काय आमच्याशी दादागिरीची भाषा करू नको. तुझ्या बापाचा 2 वर्षापूर्वी खून झाला निलंग्यामध्ये मदनसूर या गावात, आणि तो मारणारा तो मांगच होता. त्या मांगाला तू घाबरून तारखेला देखील जात नाही. स्वतःच्या बापाचा मर्डर केला, त्याच्या तारखेला तू जात नाही, घाबरून पडून गेला, कुठं बाहेर बीडला कुठं राहतो, आणि इथं आम्हाला धमके देणे शिकवतो का. त्यामुळे मातंग समाजातील लोकांनी बौद्ध आणि मातंगांमध्ये भांडण होईल अशा प्रकारे कुठलेही कृत्य करू नये. आणि जे कृत्य नांदेडमध्ये घडलेलं आहे त्याचा निषेध मातंग समाजातील त्या नेत्याने करावे, जे वर तोंड करून बोलतात ना की आम्ही काय करत नाही, आम्ही लय सभ्य आणि आम्ही लय शांत. तर तुम्ही याच्यावर प्रतिक्रिया द्या आणि ज्यांनी काही केलं असेल त्याच्यावर कारवाई करा. अन्यथा मग आम्ही काय बोललो ना, मग तुम्हाला मिरची नको लागायला. जय भीम. बघितला व्हिडिओ. तर रात्रीच्या अंधारात मातंग समाजातल्या काही समाजकंटकांनी तिथं निळा झेंडा होता, त्या निळा झेंड्याच्या ठिकाणी पिवळा झेंडा लावला. बघा म्हणजे किती मातंग समाजातील समाजकंटक किती हरामखोर असायला पाहिजे. आणि यांनी कोणाच्या सांगण्यानुसार तो झेंडा लावला असेल जो पिवळा, पण तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तो झेंडा उखळून फेकला तेव्हा तो शांतता पसरण्यात आली, नाही तर विद्रोह झाला असता. लक्षात ठेवा. नांदेड जिल्हा सांगवी हे गाव आहे छोटंसं, त्या गावामधली एक घटना आहे. निळा झेंडा जिथं होता त्या ठिकाणी पिवळा झेंडा लावण्यात आला. म्हणजे हे कारस्थान किती मोठं आहे या लोकांचं. यांना दंगली घडवायची आहे असं वाटत नाही का तुम्हाला. म्हणजे रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन मातंग समाजातल्या काही लोकांनी तिथं पिवळा झेंडा लावला. मला एकच म्हणायचं आहे मातंग समाजातल्या लोकांना की तुम्हाला दंगली घडवायची आहे का, का रक्ताचे पूर व्हायचे आहे, तुम्हाला शांतता बरी वाटत नाही का, हे माझं मत आहे. भावांनो, मांग महार एक आहे का मायचे लेकर आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुय्यम गट पाळून तुम्ही एकामेकाचा विरोध का करू राहिले हे मला समजत नाही. RSSचे काही भडवे लोक आपल्यामध्ये विष पसरवण्याचं काम करून राहिले, आणि जयभीमवाले तुम्हाला सांगू सांगू थकले, तरीही तुम्ही त्याच मार्गाने चलत असाल तर आम्ही काय करावं ते सांगा. तुम्ही त्या मशानभूमीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावला होता, बौद्ध मशानभूमीमध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध विहाराच्या जागेमध्ये तुम्ही पिवळा झेंडा लावला होता अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या वेळेस. हे कारस्थान नेमकं करून का राहिले तुम्ही हे मला समजून राहिलं नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या बाबासाहेबांच्या विचारानं आचारानं चाललं पाहिजे आपण. आणि आपण झेंडा हा वेगळ्या पद्धतीचा बनवला.
अरे जोपर्यंत आपला एक झेंडा राहणार नाही, एक रंग राहणार नाही, तोपर्यंत आपली परिस्थिती तशीच राहणार, हे लक्षात ठेवा. रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन मातंग समाजांनी पिवळा झेंडा लावलाच का असं, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला नसेल का? काही समाजकंटक मातंग समाजातील काही भयान थुत्रे लोक काय करू राहिले की समाजामध्ये दंगली घडल्या पाहिजे, तेढ निर्माण झाला पाहिजे, ह्या कारणामुळं रात्रीचा दुरुपयोग करून ते काय करू राहिले, आपले झेंडे म्हणा, आपल्या मूर्त्या म्हणा, ह्या काय करू राहिले, बौद्धांच्या कार्यस्थळी लावून दंगली घडवण्याचं काम चालू आहे. राजू थाटेंचं बोलणं आहे बरं. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. यांना दंगली घडवायची आहे, रक्ताचे पूर वाहले पाहिजे असं वाटते त्यांना. यांना शांतता बरी वाटत नाही, मला असं वाटत आहे. कारण 65 वर्षापासून तिथे बौद्ध समाजाची जागा आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा आहे ते. आणि त्या जागेमध्ये एवढी जुनी जागा असतानाही तिथे मातंग समाजाने रात्रीचा डाव रचून झेंडा का लावला असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण तर आला असेल ना. याने झेंडा लावला का? लावण्याचं कारण काय? कारण मांग आणि महारामध्ये झगडे झाले पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्रात तापलेला आहे वर्गीकरणाच्या मुळे, विरोध पसरलेला आहे. आरएसएसचे काही भडव्यांनी विष समाजामध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे. ते विष प्राशन करून काही समाजकंटक हे लोक भावाभावामध्ये दंगली घडवण्याचं कारस्थान करून राहिलेले आहे. ते तुम्हाला समजत नाही काय गोष्टी. मला सांगा, 65 वर्षापासून जुनी जागा असन ते, त्या जागेमध्ये बुद्धाचे विचाराचे शील, पंचशील, निळा झेंडा, पंचशील झेंडा असेल तिथं, तर तिथं पिवळा झेंडा चालेल का हो? विचार करा. नाही चालेल ना. मग ह्या लावला का? का लावला असेल या लोकांनी? त्यांना अगोदर तर माहित आहे हा झेंडा आणि ही जागा बाबासाहेबांच्या प्रेरणादायक स्थळ जागा आहे, जुनी जागा आहे, 70-65 वर्षापासूनची जागा आहे. आणि ह्या जागेमध्ये लावण्याचा दृष्टिकोन काय? बरोबर नाही काय? माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला दंगली घडवायची आहे, तुम्हाला जाती व्यवस्थेचे जे हल्ले होऊन राहिले ना, हे तुम्हाला हल्ले करायचे आहे, तुम्हाला शांतता भंग करायची आहे, तुम्हाला वर्गीकरण नाही राजकारण करायचं आहे, आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून तुम्हाला एकत्र व्हायचं आहे. हे मला समजून राहिलेलं आहे. कारण तुम्हाला जे मी पूर्ण मातंग समाजाला बोलत नाही, लक्षात ठेवा. नाही कोणाला वाटत असं मातंग समाज नाही 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 जे समाजकंटक आहे 5, 7, 10 प्रकारचे त्या समाजामध्ये, ते आरएसएसच्या लोकांचं मनानं ऐकून ते आपल्या समाजामध्ये काय प्रेरित करू राहिले? विष प्रेरित करू राहिले. आणि त्याचं उपासना करून काही हरामखोर लोक रात्रीचं हे कांड करून समाजामध्ये तेढ निर्माण करू राहिले. मी त्यांना म्हणून राहिलो. कळलं का? तुम्हाला काय वाटते? ही आरएसएसची चाल आहे की मातंग समाजाने स्वतःहून केलं ह्या गोष्टी? तर कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. जय भीम, जय शिवराय.